दशहरे के मौके पर मुंबई में शिवसेना और शिवसेना यूबीटी का शक्ति प्रदर्शन देखने को मिला। इस दौरान उप मुख्यमंत्री और शिवसेना नेता एकनाथ शिंदे ने शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे पर तीखा हमला बोला। उन्होंने उद्धव ठाकरे के उस बयान पर सवाल उठाए जिसमें उन्होंने शिंदे को घेरा था, उनके पास सब कुछ देने को नहीं है कहा था। शिंदे ने पूछा कि जब ठाकरे के पास सब कुछ था तब उन्होंने किसे क्या दिया। वहीं एकनाथ शिंदे ने उद्धव के उस बयान पर भी तीखा पलटवार किया जिसमें उद्धव ने कहा एकनाथ शिंदे को सूरत में रैली करनी चाहिए। इस पर एकनाथ शिंदे ने जवाब देते हुए कहा कि उद्धव ठाकरे को तो ऐसे में पाकिस्तान में रैली करनी चाहिए और आसिम मुनीर को मुख्य अतिथि बनाना चाहिए। काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्याने अमित शहाला बोलवा, याला बोलवा। सुरत भारतामध्येच आहे। अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये। आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता। मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याचे हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या। कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला। आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला। किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, हेच त्यांनी सांगितलं। बघा, तुमच्या देशातले, भारतातले लोक संशय व्यक्त करताय की तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता मिळते। आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला बसता तुम्ही। हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे? खरं म्हणजे हे पाकिस्तानी प्रेम आहे। आणि म्हणून तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार बिलकुल नाही।